थँक्यू देवराज तुम्ही पुढे व्हा पडदा खाली पडे उत्तम प्रकारची चढाई देवराजची असते आपण महात्मा मध्य रक्षकासाठी ललित आणि आचल ही जोडी असणारे 11 आचल पाटले त्याच्या जोरावरती आपल्या संघाला एक मजबूत स्थिती निर्माण करून द्यायची आणि निश्चितच आदित्यच्या बाजूने जोरदार आक्रमण केले जाते त्या आचलकडून आणि दोन्ही संघाचा श्री गणेश बाकी आहे दरम्यान आजची ही संघ निश्चितच सर्वांसाठी रंजक संघ ठरणार आहे कारण जो सामना मित्रांनो शेवटचा होणार आहे ना या आठवडी बरेच दिवस तुम्ही आम्ही विसरू शकणार नाहीये इतका रंजक सामना दरम्यान निर्माणकडे पुन्हा एकदा चढाईसाठी असणारे खोलवर चढाईसाठी जातोय वेगांच्या बाजूने जोरदार आक्रमण केले जाते पुन्हा एकदा गुण घेतला जातो का माहिती बोनस साठी आपण होतोय आणि रिकाम्या हाताला पुन्हा एकदा परत गेम चेंजर प्लेयर म्हणून त्याची वर्णी पुन्हाच मिळायला लागली तोच मंगेशदाचा हा छोटा सुपुत्र अथर्व जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी नेहमीच उत्सुक असणार आहे हो सुंदर खेळ त्याच्याकडून नेहमीच होत असतो चॅलेंज देत असतो जो आव्हान देत असतो खेळाडूला या वेळेला मात्र उत्तम पकड होतीये त्याची खेळी संपुष्टात येते आणि एक गोल जोडला जातो आपल्यामध्ये सांगितले क्षेत्र रक्षण असं सगळ्यांनी आता ऐकायला मित्रांनो उत्तम प्रकारची चढाई असते बाळ्याची पण बाळ्याला पकडण्याचं सामर्थ्य तयार होऊ शकतो बाळा मात्र आजच्या सारख्या खेळाडूला चीट करतोय आणि उत्तम दर्जाचा एक गुण आपल्या संघासाठी जोडला जातोय 2-0 अशी सुरुवात चढाईसाठी आणि सुरक्षित आपल्या मैदानावर दाखल होतोय आता मात्र चढाईसाठी असतात जर्सी क्रमांक 7 देवराज पणे एक उत्तम दर्जाची चढाई देवराज कडून करावी लागते 2-0 अशी दमदार सुरुवात केली जाते मित्रांनो अप्रतिम सुरुवात ज्यांचं हे घरेलू मैदान आहे त्या घरेलू मैदानाचा नवयुग माठेवाडी पाहायचंय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा यश चढाईसाठी असणार आहे चंचल यश गुण घेण्याची गरज असताना रोशनवरती आक्रमण करतोय मध्यरक्षक रोहितला या ठिकाणी प्रभावित करण्याचं काम करतोय तो यश एक उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा चढाईसाठी असणारे तो देवराज पणे जर्सी क्रमांक 7 5 गडी मैदानात दोन्ही बंधू मैदानाच्या बाहेर असताना आदरणीय मंगेश दादा यांचे दोन्ही सुपुत्र मैदानाच्या बाहेर असताना आपला करामत दाखवण्यासाठी तयार होतोय तो देवराज पणे दत्ता पणे यांचा सुपुत्र आहे दरम्यान बोनस सोप आहे आपल्याला कला कौशल्य दाखवण्याची गरज आहे आणि या वेळेला स्थिती निर्माण होते या स्थितीमधून स्वतःला सावरायचं परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे मित्रांनो आपल्या संघासाठी एक गुण हासिल करणं गरजेचं आहे लगभग आपला बचाव करतोय पुन्हा एक अटॅक करतोय निश्चितच एक चांगला क्षेत्ररक्षणामधून स्वतःची सुटका करायची पण या वेळेला मात्र संघामध्ये निवडण्यासाठी पुढे सरसावतो जर्सी क्रमांक 8 प्रशांतपणे उर्फ बाळ्या धमाकेदार जबरदस्त खेळ बाळ्या याचा होत असतो आणि या वेळेला बाळ्या पुन्हा एकदा आक्रमण जारी करतोय स्वतःचं तोल सावरण्याचं काम करतोय आपण पाहतोय बाळ्यासाठी खेळ मात्र असफल एक जबाबदारी येते महेश होते यांच्या आर्यनवरती आर्यनची सुद्धा उत्तम खेळ असते आर्यन एक उत्तम दर्जाचा अजूनही सुरुवात करायची आहे आणि दरम्यान आर्यन मात्र सध्या या ठिकाणी सुबोधला टार्गेट करतोय 4-1 अशी सुरुवात केली जाते वेदांत आर्यन कल्पेश आणि कोपरा रक्षक आपण पाहतोय या ठिकाणी अथर्व देवराज पूर्व चढाई वेदांचा बाजूला
वर्षाच्या धुरावरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय देवराज उत्तम दर्जाचा गोल्ड आपल्या संघासाठी घेतो का आर्यन ओके उत्तम दर्जाचा चढाई करतोय त्याच्याकडून अपेक्षा असणारे आपल्या संघाला यादी एक गोल मिळवून दिलाय तो आर्यन यानं मात्र पुन्हा एकदा रिकाम्या हाताने स्वतःच्या प्रांगणामध्ये परत आता मात्र रुपेश शिंगणे चढाईसाठी असणाऱ्या अत्यंत रंजक संध्या दोन्ही संघाकडून उपयुक्त खेळाचं या ठिकाणी प्रदर्शन केलं जातंय मित्रांनो जो जिंकणार ना तो थेट सेमीफायनलचा दावेदार मानला जाणार मानाई कळवडे सोबत लढण्यासाठी सज्ज होणार संघ असेल जो विजयशी देखून आणणार या वेळेला रुपेश शिंगणे चढाईसाठी आणि शांत पद्धतीने आपली चढाई पूर्ण करत असताना रुपेश मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय चढाईसाठी आहे तो या वेळेला अथर्व आणि लगभग कल्पेश अथर्व आर्यन आणि वेदांत चार गडी मैदानात बाळा मात्र या ठिकाणी करामत करतो का पाहायचंय या ठिकाणी वेदांतच्या बाजूला जोरदार मित्रांनो आक्रमण केले जाते आणि या वेळेला सुपर ग्रेट सिलेक्शन आज खेळ आपल्या बाजूला बोलण्यात यश मिळते डोरडायचा बजार तो सुद्धा अथर्वसाठी बघूया या ठिकाणी अथर्वची खेळी किती उपयुक्त ठरते त्यामुळे उत्तम दर्जाचा हा जबरदस्त प्लेयर आहे ज्याच्यावरती संपूर्णपणे भरोसा दर्शवला जातो आणि या ठिकाणी मात्र बसवलं जाते बोनस घेतोय तो अथर्व अशा हिशोबाने आम्ही इथे तयारी दर्शवतोय कृपया रसिक प्रेक्षकांनी बरोबर 10 वाजता उपस्थित राहायचं आहे जर्सी क्रमांक 11 अचल पाटले ज्या वेळेला हालचाल वाढते ना मित्रांनो त्या वेळेला गोल घेण्याची कला अचलला अवगत करावीच लागणार उत्तम दर्जाचा कोपरा रक्षक आदित्य विरुद्ध बाजूचा कोपरा रक्षक आपण पाहतोय रोशन डिके आणि आता मात्र चढाईसाठी तो देवराज बने आजच्या या सत्रामधला शेवटचा सामना पण अत्यंत रोमहर्षक सामना याकडे संपन्न होतोय शिवकृपा असुरे पारेवाडी तसेच नवयुवक खेळशेत पाटलीवाडी 2-10 असं मोठं अंतर तयार करतोय 8 गुणांची फारकत आणि मित्रांनो सामन्यामध्ये बरोबरी करण्यासाठी या ठिकाणी अथर्वला काहीतरी करून दाखवावं लागणार आणि तशा दृष्टीने एक महत्वपूर्ण खेळी जाण्यासाठी अथर्व मात्र आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करतो का पाहायचंय उत्तम दर्जाची खेळी करायची आहे बोनससाठी आतुर व्हायचंय रोशन डिगेच्या बाजूला जोरदार आक्रमण जवळ जाते मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली झुंज दिली जाते ती या ठिकाणी अथर्वकडून दरम्यान रिकाम्या हाताला पुन्हा एकदा परार या ठिकाणी देवराज बने चढाईसाठी गोलवर चढाई करायची आहे चढाई मधून गोल घ्यायचंय तो देवराज याला संयमी खेळी आपण पाहतोय देवराज बने याची लगभग आता मात्र कमाल करावी लागणार अचल अथर्व आर्यन या सर्वच खेळाडूंना एक चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागणार जर सामना आपल्या बाजूला झुकवायचा असेल तर अन्यथा या वेळेला मात्र 8 अथर्व चढाईसाठी असणाऱ्या 5 मिनिटाचा लगभग कालावधी या सत्रामधला शिल्लक असताना मित्रांनो 5 मिनिटाचा कालावधी आणि 2-10 असं बोनस घेतोय 3-10 आता मात्र बाळा चढाईसाठी 5 मिनिटाचा निर्धारित कालावधी शिल्लक असताना प्रशांत उर्फ बाळ्याची ही चढाई आहे आदरणीय सुभाषजी अशा प्रकारे पाठीवाडी त्या कानावरती शिटी आल्याशिवाय कॅच सोडली जात नाही चढाईसाठी उत्तम दर्जाची चढाई अथर्वला करावी लागणार आहे आपण पाहतोय रोशन डिगेच्या बाजूला जोरदार आक्रमण चढवलं जाते आणि पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाचा खेळ अथर्वकडून होणं गरजेचं आहे निश्चितच एक चांगल्या प्रकारचा खेळ आणि अभिकार या ठिकाणी मात्र बोनस सक्सेस होत नाहीये 4 मिनिटं आणि 7 सेकंदाचा कालावधी बाकी असताना एक चांगला सामना आपण या ठिकाणी पाहतोय आता मात्र ही चढाई संपूर्ण होते ती देवराज कडून 4-10
अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण नवयुवक किशन बाटलेवाडी या संघाकडून मित्रांनो बराच वेळेला आपण पाहिलेलं आहे एक मोठ्या सामन्यामध्ये एक चांगलं उत्तम क्षेत्ररक्षण बाटलेवाडी या संघाकडून होतं मात्र या ठिकाणी देवराज निदान रेषा पार करतोय मध्यरेषेच्या आसपास पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होण्यासाठी तयार होतो देवराज अथर्व चढाईसाठी 3 मिनिट आणि 34 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे मित्रांनो या ठिकाणी अथर्वची चढाई कशा पद्धतीने होते याच्यावर या सामन्याचं समीकरण अवलंबून राहणार दरम्यान बोनस कंप्लीट करतोय 5-10 असा अंतर मात्र कमी होतोय 3 मिनिट आणि 21 सेकंदाचा कालावधी शिल्लक देवराज या वेळेला मात्र उत्तम चढाई देवराजला करावीच लागणार समोर चॅलेंज दिले जाते ते नवयुवक किशन बाटलेवाडी या संघाकडून देवराजसाठी पुन्हा एकदा संयमी खेळी पुन्हा एकदा आक्रमण जडवलं जाते मित्रांनो एक जोरदार आक्रमण ज्या आक्रमणाच्या जोरावरती आपल्या संघाला मजबूत स्थिती द्यायची आहे लगभग 3 मिनिटाचा कालावधी बाकी असताना 5 गुणांचं अंतर तोडायचंय अजून काही होऊ शकतं या वेळेला मात्र निश्चितच उत्तम दर्जाचा हा चढाई पडतोय आणि या वेळेला पुन्हा एकदा बोनस अंतर कमी केलं जातंय 6-10 अतिशय बोलकर चढाई रुपयाची चढाईसाठी असणारा तो आचल मांडले 7-10 2 मिनिट आणि 17 सेकंद मित्रांनो काय झालं पाहिजे दोन्ही संघांसाठी एक उत्तम दर्जाचा खेळ आचल या वेळेला आदित्यवर जोरदार आक्रमण चढवलं जातं मित्रांनो आणि दरम्यान दोन्ही संघाकडून जी बने या ठिकाणी सुमित किल्लेकर कडून यश आगरेच्या उत्तम टॅकलसाठी 200 रुपयाचं महात्मा बक्षीस या ठिकाणी जमा केले जाते धन्यवाद सुमित निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय देवराजची वेळी 1 मिनिट आणि 44 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे 5 मिनिटांचा अर्थात 3 गुणांचं अंतर आहे आणि हे अंतर तोडणार कोणता असा खेळाडू सर्वश्रेष्ठ खेळी आपल्या घरेलू मैदानावर करतो पाहायचंय उत्तर दर्जाची खेळी करावी लागणार मित्रांनो या वेळेला बोनस ऑफ असला तरी आपल्याला कौशल्य दाखवावं लागणार ते अथर्वला आणि विजयाचं अंतर कमी होते 2 गुणांचं लीड या ठिकाणी हळूहळू घुसत केलं जाते मित्रांनो एकच संख्या सांगून जाते की नवयुवक बाटलेवाडीचा ठेमा खुश होते शिवकृपाकडून जबरदस्त या ठिकाणी टक्कर दिली जाते मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय अप्रतिम पद्धतीचा या ठिकाणी देवराज बने याचा हा प्रयत्न आणि शेवटचे 1 मिनिट या ठिकाणी निश्चितच रोहित आणि त्याच्या सहकार्यांवरती आक्रमण करण्यासाठी देवराज बने करू या मोठीची परिस्थिती या परिस्थितीतून स्वतःला वाचवायला लागणार आहे स्वतःला सावरावं लागणार आहे आपल्या बाजूला वळवण्याचं मित्रांनो काम केलं ना या वेळेला मात्र थोड्याशा गुणांच्या फरकाने हा